पनवेल येथील पाले बुद्रुक गाव येथे 4 जानेवारीला पुष्पनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये पनवेल तसेच रायगड जिल्हा लंगडी असोसिएशनच्या वतीने 5व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या दरम्यान पुरुष आणि महिलांच्या लंगडी स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या पारितोषिक वितरण समारंभामध्ये माननीय विवेक पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सावंत, रायगड जिल्हा लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष राजश्री सोमन, पडगे गावचे सरपंच अशोक भोईर आदी मान्यवरांसहित पदाधिकारी आणि खेळाडूंची उपस्थिती होती। याप्रसंगी लंगडी स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिला आणि पुरुष खेळाडूंना माननीय विवेक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। अतिशय अभिमान वाटतो की लंगडी सारख्या खेळाची सुद्धा 5 वर्षापूर्वी तुम्ही राज्यस्तरीय संघटना बनवली, त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि 5 वर्ष सातत्याने आपण या स्पर्धा भरवताय आणि 5वा मान तुम्ही रायगड जिल्ह्याला दिल्याबद्दल देखील तुम्हाला या ठिकाणी मी निश्चितपणे धन्यवाद देत आहे। आणि या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे। जसं या ऑर्गनायझेशनचं मी अभिनंदन करेन तसं खेळाडूंचंही अभिनंदन करेन आणि ह्या खेळाला महत्त्व देऊन या खेळामध्ये आवड निर्माण करण्यासाठी या राज्यात ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। नाहीतर आजकाल मुलं बघितलं तर कॉम्प्युटर, मोबाईल फोन याच्यामध्ये सगळी गुंतलेली असतात। आता ज्या मुलांना ग्राउंडवर जावं, मातीत खेळावं, शारीरिक खेळ दाखवावं, आपले जे काही मैदानी खेळ आहेत त्या खेळाकडे आकर्षण आता कमी झालेले असताना अशाही परिस्थितीमध्ये ती सारी परिस्थिती बदलण्याची हिम्मत तुम्ही दाखवली आणि त्याच्यात तुम्ही यशस्वी झालात, म्हणून तुमचं मनपूर्वक या ठिकाणी